नगर भटवाडी चेंडू हातात घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत आणि काकांच्या प्रत्येक विकेटसाठी महाराष्ट्र कट्टा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देखील डिक्लेअर झालंय. क्या बात आहे. भावेश शेलार यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक काकांच्या प्रत्येक विकेटसाठी आलंय आणि काका माझ्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी आता ते 1500 झालंय. या ठिकाणी विनोदभाई कडून देखील 500 रुपयाचं 2000 रुपयाचं पारितोषिक एक प्रत्येक विकेटसाठी. स्पर्धेला सुरुवात. पहिला बॉल आणि पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय निमेश रेडकर आणि प्रदीप कच्चन ही जोडी मैदानात उतरते. संघ जर पाहिला तर SGL पॅकर बॅटिंग करण्यासाठी, तर वेदांत वॉरियर्स. हा आपला नियम आहे, संघ मालकाने एकतर ओपनिंगला यायचं बॅटिंगला किंवा ओपनिंग गोलंदाजी करायची आणि काका हे संघ मालक आहेत. तर इथे संघ मालकालाही पुरेपूर संधी दिली जाते. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु संघ मालकाने हिरारीने त्याच्यात सहभाग घ्यायचा आहे. मैदानाच्या बाहेर बसून टाळ्या वाजवायच्या नाहीत, मैदानात जायचं आणि परफॉर्मन्स दाखवायचा. तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका या ठिकाणी खेळला जातोय आणि निमेश रेडकर या हंगामात मी किती तयारीनिशी आलोय दाखवून देत आहेत. पहिलाच बॉल सीमारेषा. पहा काय सुरुवात झाली आहे. षटकाराने सुरुवात यावर्षी महेश. क्या बात आहे. त्यावेळेला महेश बलकवडे यांच्याकडून एक विशेष पारितोषिक आलंय. काकांचा जो पहिला डॉट बॉल असेल त्या पहिल्या डॉट बॉलला 500 रुपयाचं पारितोषिक महेश बलकवडे जे क्रिकेटचे चाहते आहेत त्यांच्याकडून पारितोषिक असेल. अशी पारितोषिक मला आम्हीच संपूर्ण महाराष्ट्रभर असतो, परंतु क्वचित पाहायला मिळत असतील. ते भटवाडीत पाहायला मिळू शकतील. हे प्रेम आहे एकमेकांचं आणि जी युनिटी आहे. भले प्रतिस्पर्धी संघात खेळत असतील, वेगळ्या विभागात राहतील, परंतु भटवाडी म्हणून ते सर्व एकत्र आहेत. त्यावेळेला बिग हिट पाहूया. हा चेंडू आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पटकावला जातोय. मोठा प्रहार केला जातोय. धावफलक जर पाहिला तर 13 धावा धावफलकावर. हा एक जिद्द आहे. मी एक तरी बॉल निर्धाव टाकणार, मी विकेट काढणार. त्या जिद्दीने लेंथ बरोबर चांगली आहे, परंतु ही खेळपट्टी असे भल्या भल्या सिमेंटची खेळपट्टी आहे. फलंदाजांना पोषक आहे. सीमारेषा जवळ आहे. भले भल्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी होऊ शकतात. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर प्रदीप. आणखीन एक बिग हिट केला जातोय. पहिल्या षटकात मोठी धावसंख्या बनवली जाते. आणखीन एक चेंडू सीमारेषा पार. षटकार. 19 धावा. हा षटकांच्या या मॅचेस ज्या गाड्या वाहने येत आहेत त्या सर्वांना विनंती आहे, ज्या वेळेला ओव्हर होईल ती जी वेळ असेल त्याच वेळेला आपण आतमध्ये जायचंय, कारण हे खेळायचं मैदान आहे. आपले 2-3 त्या ठिकाणी व्हॉलेंटियर्स उभे राहा. ज्या वेळेला ओव्हर होईल त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये सोडा. तर पुन्हा एकदा प्रदीप कच्चन अभ्युदय बँकेसाठी व्यावसायिक क्रिकेट देखील खेळतात. यावेळेला मात्र आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक प्रदीप कच्चन या ठिकाणी दाखवत असताना पहिल्याच षटकात जर पाहिलं तर धावसंख्येने उभारी घेतली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी विजय पवार काका यांना आपण पाहू शकतो. तर फलंदाजीसाठी अक्षरशः तुटून पडलेत. म्हणजे संधी मिळाली आहे. पॉवर प्ले म्हटलं तर ऑलरेडी केवळ 2 प्लेयर बाहेर असतात सर्कलच्या. तो फायदा असतो, तोही उठवण्याचा प्रयत्न. नवीन चेंडू, सिमेंटची विकेट आणि या सर्वांचा फायदा घेण्याचा प्रयत्न आणि करावाच लागतो. क्रिकेटमध्ये जर प्रतिस्पर्धी जर गाफील असेल, प्रतिस्पर्धी जर नक्कीच संधी देत असेल तर त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं. हे क्रिकेटच्या खेळाचं सूत्र आहे. टप्प्याचा बॉल आणि यावरही केलाय प्रहार आणि पहिल्या षटकात 29 धावा धावफलकावर कुठल्या जात आहेत. बिनबाद 29 धावा धावफलकावर येताना पाहायला मिळतील. चांगली फलंदाजी प्रदीप कच्चन आणि निमेश रेडकर यांच्या माध्यमातून प्रत्येक संघाला पुरेपूर संधी या ठिकाणी मिळली जाते. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी यानंतर केली जाते.
भटवाडीतील प्रत्येक विभागातील खेळाडू, मग सिद्धार्थनगर असेल, पंचशील नगर असेल, आंबेडकर नगर असेल, रामजी नगर असेल, हनुमान नगर असेल, कॉलनीचा विभाग असेल, शाखा परिसर असेल, त्याचबरोबर काजूपाडा असेल किंवा संघर्ष बालमित्र हा परिसर असेल, असा भटवाडीतील किंवा जवाहरबाई प्लॉटचा परिसर असेल, भटवाडीच्या प्रत्येक विभागातील खेळाडू ही स्पर्धा खेळतो. पूर्वी निलेशभाई, पूर्वी असं असायचं की ज्याच्या त्याच्या विभागातील टीम आणि आपापसातील ह्या विभागाची त्या विभागाची मॅच असायची, परंतु आणि त्यात बरेचसे काही वादविवादही व्हायचे, विभागांमध्ये थोडंसं वैमनस्य देखील निर्माण व्हायचं, परंतु एक आता वेगळी भावना निर्माण झाली. ते सर्व आता बाजूला पडलं. हे नवीन युग आहे, नवीन युगाची मुलं देखील आहेत. आता एका विचाराने हे सर्व क्रिकेट खेळत असतात. मॅच मध्ये जरी अपोजिट झालं, मॅच झाल्यानंतर सर्व नक्कीच खेळीमेळीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे कशामुळे शक्य झालंय, तर या स्पर्धांच्या माध्यमातून हे शक्य झालंय. तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी विकी भोर याला आमंत्रित केलं जात आहे. प्रदीप कच्चन आणि निमेश रेडकर ही जोडी उद्या मात्र एक प्रेक्षणीय सामना या ठिकाणी असणार आहे. फक्त तो सामन्यापुरताच मर्यादित ठेवणार आहे आम्ही. मालवण कट्टा विरुद्ध शिवनेरी लायन्स ही मॅच उद्या या ठिकाणी प्रेक्षणीय मॅच असणार आहे. परंतु फक्त मैदानापुरतच ते मर्यादित असेल. त्यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. आम्ही 70-70चे आभारी आहोत. अगदी विपुल एवढ्या लवकर कदाचित तुम्हाला कुठे काम करायला नक्कीच लागलं नसेल, परंतु हे भटवाडीत करावं लागतं. आमच्या पंचांची मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करेल सकाळच्या सत्रात तुम्हाला, कारण हे भटवाडी आहे आणि भटवाडीचं क्रिकेट एवढ्याच लवकर सुरू होतं. आमचे कल्याणी सर नेहमी मला म्हणतात, बरं झालं भटवाडी 4 वाजता सूर्य उगत नाही, नाहीतर 4 वाजताच आम्हाला बोलवलं असतं. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी विक्की भोर सज्ज आहेत गोलंदाजी मार्कवर. फलंदाजांना थांबवायचे. धावसंख्येचा ग्राफ आहे जो वर गेलाय त्याला कुठेतरी खाली आणायचंय. तो प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. यावेळेला पहिला चेंडू विकी भोर थोडीशी फ्लाईट दिली होती आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न झाला आणि फलक जर पाहिला तर जावेद मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा विकी भोर. लक्ष आहे या फलंदाजांना थांबवायचंय. यावेळेला चेंडू तर हवेत आहे आणि विकी भोर पहिला हादरा दिलाय. माघारी परतावं लागतंय या ठिकाणी फलंदाज प्रदीप कच्चन यांना. पहिला धक्का या ठिकाणी प्रदीप कच्चन यांच्या रूपात पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या स्पर्धेसाठी गोटे अंपायर यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार. धनंजय तोंडवलकर फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेत आणि पहिल्याच बॉलवर चौकार देखील लगावतायत. गेली 25 ते 30 वर्ष तरी, कारण आता 51व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलंय. गेली 25 ते 30 वर्ष, मग अंडरआर्म क्रिकेट असू देत, ओव्हरआर्म क्रिकेट असू देत, लेदर बॉल क्रिकेट असू देत, भटवाडी आणि भटवाडीच्या क्रिकेटच्या केंद्रस्थानी एक नाव तुम्हाला पाहायला मिळतं. नाव आहे धनंजय तोंडवलकर. जिद्दीने मैदानात उतरणं, जिंकण्यासाठी खेळणं, जिद्द दाखवणं आणि युवकांना ही गोष्ट प्रेरित करत असते. आणि नक्कीच मी विचार करत असतो एवढी ऊर्जा येते कडून. तर धनंजय तोंडवलकर फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेले आहेत.
पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने विकी ऑप्शनच्या बाहेरचा हा चेंडू पंच हेमंत कोळी सरांचा निर्वाळा येतोय व्हाईट बॉल. पायरीच्या आपल्या बाउंड्रीच्या आतमध्ये एक प्रेक्षक पायरीवर बसले, त्यांना विनंती करा वरती. धन्यवाद. 37 धावा धावफलकावर आहेत. प्रत्येक खेळाडू एका तयारीनिशी आलाय, कारण भटवाडी प्रीमियर लीग आपल्याला खेळायची आहे. विकी भोर यांचा हा चेंडू समोरच्या दिशेने मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच झाला. 2 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 धावा धावफलकावर. 70-70चे आम्ही कौतुक करू. आणि सर्वांच्या माहितीसाठी 15, 16 आणि 17 डिसेंबरला या 2020 ची भारतातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा सोमय्या ग्राउंडवर खेळली जाईल चुनाभट्टी या ठिकाणी, जिथं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 5 लाखाचं आहे, दुसऱ्या क्रमांकाचं 3.5 आणि तिसऱ्या क्रमांकाचं 2.5. आपण या स्पर्धेचा आनंद घरी बसूनच घ्यायचा आहे. तर 70-70च्या माध्यमातून ती स्पर्धा असेल. भारतभरातील संघ पाहायला मिळतील, परंतु त्या स्पर्धेचा एक नियम आहे, स्पर्धा घरी बसूनच आपण पाहायची आहे, मैदानात कोणी यायचं नाहीये, कारण अजून काही महिने क्रिकेट आपल्याला असंच खेळायचंय आणि पाहायचंय देखील. धावफलक जर पाहिला तर 39, पहा किती मोठमोठे उड्डाणं घेऊ लागलाय जंगम साहेब. पूर्वी क्रिकेट थोडंसं वेगळं असायचं. तो पांढऱ्या रंगाचा एमआरआयचा चेंडू असायचा. तो चेंडू जास्त लांब जायचा नाही. त्याला पहिलं कार्पेट स्ट्रोक खेळायला जायचे. तो चेंडू जुना व्हायचा आणि मग कोणतरी एक टीम मधील एखादा हार्ड हिटर बॅट्समन असायचा आणि मग तो शेवटच्या 1-2 ओव्हरमध्ये 6-4 मारायचा. परंतु आता तसं राहिलं नाही. पहिल्या बॉलपासून 6 जातात. बॉल बदलला, क्रिकेट बदललं. हा T20चा जमाना आहे. पूर्वी टेस्ट होतं, त्यानंतर वन डे आला आणि आता T20चा फटाफट क्रिकेटचा जमाना आहे. आता ते क्रिकेट पूर्वी कित्येक विक्रम झाले, परंतु ते कुठे संग्रहित नव्हते. आता युट्यूब नावाचं माध्यम आलंय, त्यामुळे हे विक्रम आपण केलेले विक्रम नेहमी पाहू शकतो. हे त्यामुळे शक्य झालंय. जावेद मॅचच्या दिशेने गोलंदाजीसाठी अविनाश. जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धनंजय तोंडवलकर सर बॅटिंगसाठी, तर अविनाश बोराडे ब्रावो. हो, ऑप्शनच्या बाहेरचा हा चेंडू व्हाईट बॉल घोषित केला जातोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. पहा विक्रमावर विक्रम या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतात, परंतु विक्रम मोठमोठ्या धावसंख्या चेस होताना देखील या मैदानात आपण पाहिलेलं आहे. असं हे मैदान. आणि पूर्वी या मैदानाची भौगोलिक परिस्थिती थोडीशी वेगळी होती. 2 सिमेंटच्या विकेट होत्या, परंतु त्या पाठीमागे होत्या. शाळेत गेल्यानंतर 2 रन किंवा शाळेच्या पत्र्यावर पाठीमागच्या गेल्यानंतर 4 रन असं वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळायचं. या वेळेला अविनाश ट्रॅकवर येत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि अशाच पद्धतीची गोलंदाजीची अपेक्षा असणार आहे. कमबॅक त्यांना माहित आहे, विकेट जर 1-2 आल्या तर थोडंसं दडपण येऊ शकतं, प्रेशर येऊ शकतं आणि तोच प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आम्ही विपुल पंडुलकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून आभारी आहोत. लाईव्ह कव्हरेज सुरू झालंय युट्यूबच्या माध्यमातून. माझ्या भटवाडी नगरीमध्ये क्रिकेट रसिकांना तुमचं स्वागत आहे. क्रिकेट वेड्या भटवाडी नगरीमध्ये. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, जंगम साहेब, भटवाडीत जे सुख आहे जगाच्या कोणत्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळणार नाही. मग क्रिकेट असू देत, कबड्डी असू देत, किंबहुना विविध खेळ असू देत, उत्सव असू देत, सर्व प्रकारचे सण असू देत, गणेशोत्सव असू देत, नवरात्र असू देत. हो हो, आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अविनाश बोराडे, एक वेगळी रणनीती बनवून गोलंदाजी केली जाते. धनंजय तोंडवलकर यांच्या विरुद्ध एक वेगळी, पहा, इनस्विंगर्स टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि उंच पुरे आहेत. किंचितसे चेंडू बाउन्स देखील करण्याचा प्रयत्न करतायत आणि या वेळेला मात्र त्याचं उत्तर दिलंय आणि द्यावंच लागतं. तुम्ही प्रतिस्पर्ध्याला हवी होऊ देऊ शकत नाहीये. एक मोठा फटका धनंजय यांच्या बॅट मधून या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावफलक जर पाहिला तर मॅच ह्या ज्या रिक्षा आहेत, गाड्या आहेत, त्या ओव्हर झाल्यानंतरच आतमध्ये येऊ द्यात. सर्वांना कळकळीचं आव्हान आहे. हे क्रिकेट खेळायचं मैदान आहे.
लाईव्ह कव्हरेज सुरू आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. विकी भोर त्या ठिकाणी येत आहेत. धावफलक जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. आणि तिसरी ओव्हर या ठिकाणी अविनाश बोराडे यांची. आणि तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48 झाली आहे. 6 ओव्हर. आता आणखी जर 52 रन आले तर 100 सुद्धा होऊ शकतात. तर पाहूयात कशा प्रकारची रणनीती या ठिकाणी बनवली जाते. आणि नक्कीच किती करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. याच मैदानाने निलेशजी भरपूर काही दिलंय. याच मैदानात आयुष्यातील कित्येक वर्ष घालवलेली आहेत. सकाळी आल्यानंतर संध्याकाळी गेलोय. एखादा वडापाव खाल्ला तर खाल्ला, किंवा किंबहुना तो चम्मच किंवा सरबत मिळायचा, त्याच याच्यावर दिवसभर देखील या ठिकाणी मीच नाही अनेकांनी तो काढलाय. या मैदानात आल्यानंतर गेल्यानंतर धुलाई होणार ती झालीच आहे, प्रत्येकाचीच झाली आहे, तशी माझीही झाली आहे. परंतु मैदान सोडलेलं नाहीये. दुसऱ्या दिवशी पुन्हा इकडेच हजर. तेच सर्व काही सातत्याने आपल्याला पाहायला मिळालंय. 51 रुपयाची मॅच पूर्वी जर पाहिलं तर 5 रुपयाची पण आठवते, 10 रुपयाची, 25 रुपयाची, त्यातही कंबाईन बॉल घ्यायचा आणि ते एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळायचं. आज देखील तेच पाहायला मिळत आहे. मॅच टाइम स्पोर्टचे मालक केतन बर्गे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. तर केतन बर्गे जावेत मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी विकी भोर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. तर एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळतील. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी विकी भोर थांबवण्यासाठी फलंदाजांना निमेश रेडकर हे असं नाव आहे अपकमिंग खेळाडूंमध्ये जे धडाकेबाज बॅटिंगसाठी ओळखले जातात. नुकतीच गोरेगाव या ठिकाणी स्पर्धा झाली होती. मॅन ऑफ द सिरीजचा मान त्यांनी पटकावला होता. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी. निमेश, त्यांच्यावर सर्वांच्या नजर आहेत. हो, यावेळेला पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातो. बॅकफुटला गेली, थोडीशी जागा बनवली, या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. 4 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. धावसंख्या पुढे जाते 53 धावा धाव फलकावर. भटवाडी आणि भटवाडी क्रिकेट विषयी बोलावं तेवढं कमी आहे. माझ्या भटवाडी विषयी बोलावं तेवढं कमीच आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो जंगम साहेब, उंच उंच टॉवर मध्ये किती सुख असेल मला माहित नाही, परंतु माझ्या भटवाडीच्या 10x10च्या खोलीमध्ये जे सुख असेल ना, ते जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेच नसेल. हो हो हो, यावेळेला विकी पहा, पूर्वी विकी वेगवान गोलंदाजी करायचा, परंतु काळानुरूप तो देखील बदललाय. केवळ वेगवान गोलंदाजी करून चालत नाही, तुम्हाला व्हेरिएशन करावं लागतं. चेंज ऑफ पेस आपण ड्वेन ब्रॅव्होला पाहतो, जास्तीत जास्त चेंडू ते स्लोअर वन टाकतात. फलंदाज मूडमध्ये असतात मोठा फटका मारायचा, त्याच वेळेला जर तुम्ही स्लोअर वन टाकला तर ते टाइम मिस होतं. विकीने बॉलला वळण देखील दिलं होतं. यावेळेला सिमेंटवर बॉल वळवणं तेवढं सोपं नसतं, परंतु विकीने ते देखील केलंय. यावेळेला पहा, यावेळेला लेंथ बॉल टाकला, गुड लेंथ वरून थोडासा स्विंग देखील पाहायला मिळाला विकी यांचा हा चेंडू. यष्टीच्या पाठीमागे धर्मा यांनी खूप चांगले यष्टीरक्षकन देखील केलं. धावसंख्येचा जो ग्राफ आहे वर चालला होता त्याला कुठे थांबवण्याचं काम, थोपवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 4थी सुरू आहे आणि 53 धावा. हो, यावेळेला बिग हिट केला जातोय, परंतु धावफलक जर पाहिला तर 53 धावा धावफलकावर आहेत आणि निमेश रेडकर माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतील. एक षटकार, एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. समीर सावंत येत आहेत बॅटिंग करण्यासाठी धनंजय यांच्या जोडीला. बाजूला जर पाहिलं तर वैभव सावंत सर देखील मैदानाच्या आतमध्ये आपण प्रतिस्पर्धी संघात पाहतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर धनंजय सरांना देखील आपण पाहतोय. म्हणजे प्रत्येक टीम बॅलन्स केली जाते, प्रत्येक टीम मध्ये खेळाडू डिवाइड केले जातात, योग्य पद्धतीने ते डिवाइड केले जातात. बॅट्समन, बॉलर, ऑलराऊंडर याप्रमाणे मात्र त्यांचं विभाजन केलं जातं.
बॉलिंगसाठी आतापर्यंत जर पाहिलं तर विकीने चांगली गोलंदाजी केली आहे. मागील काही षटकांच्या तुलनेत या षटकात कमबॅक झालंय विकी गोलंदाजीसाठी. यावेळेला चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने खेळला जातोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. जंगम साहेब या स्पर्धेच्या आणि माझ्या देखील बऱ्याचशा आठवणी आहे. ज्यावेळेला ही पहिल्या पर्वात स्पर्धा होती सर्वप्रथम मेडन ओव्हर टाकण्याचा मान मलाच मिळालाय आणि त्याचबरोबरीने मीच माझ्या तोंडाने सांगतोय कारण ही माझी आठवण आहे. आणि या स्पर्धेत लगातार 2 वेळा बेस्ट बॉलरचा पारितोषिक घेण्याचा मान देखील मला या स्पर्धेत मिळालाय. परंतु अलीकडे थोडासा वेळ कमी आहे त्यामुळे मी क्रिकेटपासूनच म्हणजे खेळण्यापासून दूर गेलोय म्हणून क्रिकेट थांबवलंय. बॉलिंग पॉवर प्ले हा एक वेगळा नियम आहे. काही नियम आपण भटवाडीपासून सुरू करत असतो आणि हा संघर्ष मला पाहायचा आहे. वैभव सावंत सर गेली कित्येक वर्ष जबरदस्त फिटनेस. वैभव सावंत सर गोलंदाजी मार्गावर दाखल होताना पाहायला मिळतील. मी तर म्हणेल सर्वात आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून देखील आपण सरांकडे पाहतो. सरांकडे पटवाडी क्रिकेट मधील किंमत फार्मास्युटिकलचे कर्णधार देखील आहेत. भाव्या गोलंदाजीसाठी वैभव सर दाखल होताना पाहायला मिळतील. त्यावेळेला कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. धावफलक जर पाहिला तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. प्रत्येक जण या ठिकाणी आपली छाप सोडण्यासाठी सज्ज झालाय. आपल्या या ठिकाणी प्रत्येक जण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण काहीतरी पेश करण्याचा प्रयत्न करताय. धावसंख्या 56. धन्यवाद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी वैभव सावंत याबद्दल देखील पाहिलं तर एक चांगला चेंडू म्हणजे स्ट्राईक रोटेट केली. नॉन स्ट्राईकला बॅट्समॅनला पाठवलं. खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. तुमच्याकडे लाईन आणि लेंथ असेल तर जगातल्या कोणत्याही क्रिकेटपट्टीवर तुम्ही यशस्वी होऊ शकता कोणत्याही स्पर्धेत देखील. ओहो अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग प्रचंड होता या चेंडू मध्ये. तुमच्याकडे जर फिटनेस असेल तर तुम्ही एज हा फॅक्टर तुमच्यासाठी कधीच महत्त्वाचा नसतो. वैभव सावंत सर सातत्याने ते सिद्ध करताना पाहायला मिळत आहेत आणि गेली कित्येक वर्ष म्हणजे इतर म्हणेल कित्येक खेळाडूंचे हिरो राहिलेत वैभव सर आणि ते कित्येक वर्ष आहेत. म्हणजे आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेपासूनच ते पटवाडी क्रिकेटचे स्टार होते आणि आजही आहेत. हे कशामुळे तर त्यांचा फिटनेस. हवेला बिग हिट. चेंडू हवेत आहे आणि खेळाडू चेंडूच्या खाली विकेटचं पतन. जबरदस्त गोलंदाजी आणि यश देखील मिळताना पाहायला मिळत आहे. येथील फलंदाजीसाठी विल्सन डिसूजा. फलक जर पाहिला तर आता धावसंख्येचा ग्राफ खाली आलाय 58. चांगली सुरुवात करून इथे काहीच होत नाही. तुम्हाला चांगला शेवटही करावा लागतो. तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं आणि केवळ क्रिकेटच्या बाबतीत नाहीये सर्व बाबतीत या गोष्टी लागू पडतात. क्रिकेटच्या काही गोष्टी जंगम साहेब आणि जाधव साहेब या इतर गोष्टी देखील लागू पडतात. क्रिकेटमध्ये जसे यॉर्कर येतात ते आपल्याला अडवावे लागतात. जीवनात देखील संकट येतात त्यांचा सामना करावा लागतो. ओहो क्या बात है. वैभव सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय वेग भन्नाट वेग. आणि हे या ठिकाणी गेली कित्येक वर्ष आता 2 दिग्गजांमधील लढाई आहे एक बॅटिंग साठी आता. त्यामुळे हे द्वंद्व आहे. दोघे खूप चांगले मित्र देखील आहेत. ओहो पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक वैभव सावंत या ठिकाणी दाखवत असताना. काय वेग आहे आणि रीड करून
5 रन आले या ओव्हरमध्ये आणि एक विकेट देखील मिळवली गेली आणि सरांच्या गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धावसंख्या जर पाहिली तर आता 59 झाली आहे आणि षटकं जर पाहिली तर 5 षटकं गेल्या 2 षटकात धावांचा ग्राफच खाली आलाय. क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने बाउन्सर येतात आपल्या आयुष्यात देखील संकटांना जसं बाउन्सर आपल्याला हुकवावे लागतात तशी संकट देखील हुकवावी लागतात. क्रिकेटमध्ये जसे फुलटॉस येतात शॉर्टपिच चेंडू येतात त्याचा फायदा आपण उठवतो तसेच आयुष्यात येणाऱ्या संधीचा आपल्याला फायदा घ्यावा लागतो. म्हणून हा क्रिकेटचा खेळ आपल्या आयुष्यात देखील तेवढाच जोडलेला आहे. गावस्करांचा चित्रपट आला होता प्रेमाची सावली आणि त्यातील गाणं होतं या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला, या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला आणि हुकला तो संपला. तर नक्कीच या क्रिकेटच्या खेळाप्रमाणे आपल्याला देखील आयुष्याशी झुंज द्यावी लागते. प्रत्येकाला संघर्ष आहे, संघर्ष नाही असं या जगात माणूसच नाहीये आणि संघर्षानंतर केलेलं यश जे मिळतं ना ते लाजवाब असतं. त्यासाठी प्रत्येकाने संघर्ष करत राहा, हे जीवन जगा आणि प्रामाणिकपणे जीवन जगा. नव्यात मॅचच्या दिशेने अविनाश गोलंदाजी मार्कवर. यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अडवला जातोय. एक धाव तर घेतली गेली, दुसरीसाठीचा कॉल दिला जातोय. अविनाश पहा कल्पकता दाखवली, त्याला विकेट कुणाची काढायची होती, धनंजय सरांचीच काढायची होती. म्हणजे त्यांनी विल्सनकडे लक्ष दिलं नाही, स्ट्राईक एंडला बॉल टाकला, परंतु त्या ठिकाणी आपल्या क्षेत्रात सुखरूपपणे पोहोचतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाते 61. पहा काही क्षणापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली होती, आता 90 95 100 होतात की काय, परंतु 30 धावसंख्या खाली देखील येताना पाहायला मिळते. तर आम्ही विपुल पंडुलकर उत्कृष्ट असं लाईव्ह कव्हरेज देखील आपण हो. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता तंबूच्या दिशेला धनंजय तोंडवलकर आणि पहा मॅचने रंग बदललाय पहिल्याच डावात. असा खेळ रंग बदलणारा असतो सारखा, कधी तो बॅट्समनच्या बाजूने जातो कधी बॉलरच्या बाजूला. आता कुठेतरी विजय पवार काका थोडेसे आनंदित असतील, म्हणजे कारण आता तो तिथपर्यंत मोठा स्कोर पर्यंत गेलेला नाही आहेत, कुठेतरी सीमित राहिलाय. प्रदीप कच्चनचं कौतुक करावे लागेल, काय धडाकेबाज स्टार्ट दिली होती त्यांनी. निमेश रेडकर आणि प्रदीप कच्चन आणि 17 धावा काढून माघारी परत आहेत धनंजय तोंडवलकर सर. आमचे आजूबाजून सगळे प्रेक्षक देखील आवर्जून या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सर्वांचं आम्ही स्वागत करू. नवीन बॅट्समन शशांक येथील बॅटिंग करण्यासाठी. हेच आमचं लॉर्ड्स आहे, हेच आमचं शारजा आहे आणि हेच आमचं वानखेडे आहे. लहानपणी जंगम साहेब 51 रुपयाच्या मॅच असायच्या. एखाद्या टीमने जर पैसे नाही दिले तर अगदी त्यांच्या घरापर्यंत आम्ही ते 51 रुपये आणायला जायचो. माझ्या मते प्रत्येकाच्या बाबतीत देखील या गोष्टी घडलेल्या आहेत. आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. नक्कीच स्टंपची एवढी काळजी घ्यायला जायची की त्याला खाली एक पत्र्याची कुल्फी लावली जायची अशी देखील, म्हणजे आपल्या स्टंपला इजा होऊ नये. आणि अशा बऱ्याचशा आठवणी क्रिकेटच्या मैदानातल्या नक्कीच या ठिकाणी आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न. त्याच्या दिशेने ज्या ठिकाणी धावांसाठीचा आता संघर्ष सुरू झालाय, पहा क्षणात पलटी गेम झालाय, क्षणात तो गोलंदाजांच्या बाजूने आलाय असं मी म्हणेल. हो हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि पहा कल्पकता दाखवत असताना स्वतः हातात चेंडू घेऊन यष्टांच्या दिशेने. आणि पहा या धावसंख्येला मात्र लगाम वेसन घालण्याचं काम मात्र या गोलंदाजाने केलं. मग विकी भोरने केलं, वैभव सरांनी केलं आणि आता मात्र अविनाश बोराडे ब्रावो देखील करतायत. नक्कीच पूर्वी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पाऊस पडायचा, आता पावसाचाही काही नेम राहिला नाही, तो कधी पडेल याची गॅरंटी नाही. निसर्गावर जेवढं आपण अतिक्रमण करणार, निसर्ग साभार परत देणार आहे आपल्याला. चंदन सिंग येत आहेत विल्सनच्या जोडीला.
आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहा काय लय सापडले गोलंदाजांना अचूकतेमध्ये येताना पाहायला मिळत आहेत आणि धावपाच्या रूपात माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. तुमच्यामध्ये खास दिग्गज खेळाडू आणि लेदर बॉल क्रिकेटमधील खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडू राहुल इलेव्हनचे स्वतः कल्याणी घोरपडे सर पंचांच्या भूमिकेत आणि आमच्या पाठीमागे करुणा कोटियन सर ज्यांचे चिरंजीव मुंबईच्या रणजी संघात सध्या खेळतात, तनुष कोटियन यांचे पिताश्री आणि स्वतः लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठे खेळाडू आणि सातत्याने आमच्या बरोबरीने चारशामध्ये पंचांची कामगिरी करण्यासाठी देखील हे सर्व पंच असतात. शेखर नाईक बाबू दाखल झालेत नॉन स्ट्राईकला. याही वेळेला जर पाहिलं तर काय गोलंदाजी केली आहे. पूर्वार्ध एका टीमचा होता, उत्तरार्ध एका टीमचा राहिला आणि धाव या षटकात जर पाहिलं तर अविनाश बोराडेचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये 3 रन आलेले आहेत फक्त. पहिल्या ओव्हरमध्ये 29, शेवटच्या ओव्हरमध्ये 3 रन आलेत आणि अशा रीतीने धावफलक जर पाहिला तर 62 झालाय. हे क्रिकेट आहे आणि चितेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. मंगेश पदाले ज्या ज्या वेळेला या मैदानात उतरतात एका वेगळ्या एनर्जीने. आता त्यांची संतोष फाफळे यांच्याशी युती झाली आहे, आघाडी झाली आहे, तर यावेळेला काहीतरी एक वेगळा रिझल्ट पाहायला मिळेल आणि रिझल्ट पाहायला मिळाल्यानंतर पार्टी तर बनतीये. सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन वर्ष नवीन ऊर्जा देऊन जातं. नवीन तयारी घेऊन तुम्ही आलेला असाल. प्रत्येक जण या ठिकाणी स्वतःला सिद्ध करा. हा एक तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म आहे. तर
जवत मॅचच्या दिशेने ज्यावेळेला दुसरा डाव सुरू होईल, शशिकांत लोहट हे देखील संघ मालक आहेत आणि त्याचबरोबर अभियंते आहेत, त्याचबरोबर शिवनेरी बिल्डिंग मध्ये राहणारे व्यक्तिमत्व गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळतायत आणि आज संघ मालक म्हणून पहिलं षटक त्यांच्यावरच सोपवलं गेलंय. दुसऱ्या बाजूला विजय पवार काका यांच्यावर जे आक्रमण केलं होतं तसाच आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार का? हो, कलात्मक फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा विनंती करतोय, ज्या रिक्षा असतील, गाड्या असतील, पार्किंग झोन मधून बाहेर निघतायत त्यांनी ओव्हर झाल्यानंतरच बाहेर निघा, ही पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे. कारण ज्या वेळेला स्पर्धा असतील त्या दिवशी तरी आम्हाला सहकार्य तुम्ही करा, इतर दिवशी आम्ही तुम्हाला सहकार्य करत असतो. काय फटका खेळलाय, जबरदस्त हिट, बिग हिट. नाव आहे वैभव सावंत, मॅन फ्रॉम भटवाडी. जबरदस्त हिट. तर जावेद मॅचच्या दिशेने आक्रमण केलं जात आहे. वैभव सावंत. हो, यावेळेला पहा पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायची असते, तर अशी बॅटिंग करायची असते. पॉवर प्ले भेटताना पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच कित्येक खेळाडू वैभव सरांकडे पाहून क्रिकेटचे धडे नक्कीच गिरवतात. आज धनंजय सर असतील, वैभव सर असतील, हे का आयडॉल आहेत भटवाडी क्रिकेटचे, त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी दोघे सादर करत असताना आता धनंजय वैभव सर यांची बॅट मात्र या ठिकाणी बोलायला लागली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 13. आक्रमण हल्ले या ठिकाणी सुरू झालेत. हो हो हो, आणखीन एक बिग हिट केला जातोय. पहिल्या इनिंग मध्ये जे पाहायला मिळालं, दुसऱ्या इनिंग मध्ये देखील तेच पाहायला मिळालं. क्या बात आहे. आता टाळ्या वैभव सरांसाठीच्या टाळ्या सर्वांनीच वाजवायच्यात. स्टेडियम मधून टाळ्या बाकीच्यांच्या येत नाहीयेत. क्या बात आहे. आक्रमण. हो हो, यावेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, गती परिवर्तन. 63 धावांचं लक्ष आहे, त्याचं पाठलाग करायचं असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता 10 कमी दिलेत मी म्हणेल. काकांनी 29 दिले होते आणि लोहट यांनी 19 दिलेले आहेत. परंतु ते हे देखील फायदेशीर असणार कारण आता लक्ष्याच्या दिशेने पाठलाग करायचा आहे. 63 पाठलाग करायचा आहे, पहिल्याच ओव्हरला 19 आलेले आहेत. तर या ठिकाणी आक्रमण हल्ले वैभव सावंत यांच्याकडून पाहायला मिळाले. 2 षटकार, 1 चौकार देखील आलाय. गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. पहा कुठेतरी रणनीती जशी वैभव सावंत यांच्याकडून बनवली जाते तसे धनंजय तोंडवलकर यांच्याकडून देखील बनवली जाते. क्रिकेटमध्ये फक्त बॅटिंग बॉलिंग करून चालत नाही. जंगम साहेब, जाधव साहेब, त्याचबरोबर साळवी साहेब, इकडे रणनीती प्लेयरच्या माइंडशी तुम्हाला खेळावं लागतं. त्याच्या कमजोरी काय आहेत, त्याचे प्लस पॉईंट काय आहेत, त्यानुसार तुम्हाला बॉलिंग सेट करावी लागते. त्या बॉलरला आणावं लागतं, त्याच त्या बॅट्समनला त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला सजवावं लागतं आणि त्यावेळेला पुढे विजय होताना पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता निमेश रेडकर यांना आमंत्रित करण्यात आलंय. वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत, परंतु समोर जर पाहिलं तर अविनाश आंग्रे हा देखील सिद्धार्थनगरचे खेळाडू आहेत आणि अगदी पहिल्या पर्वापासून भटवाडी प्रीमियर लीग गाजवतात. हो हो, बॅकफुटला गेले. पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला, परंतु मैदानाच्या आतमध्येच या चेंडूला आपण पाहतोय. फलक जर पाहिला तर पुढे जाताना पाहायला मिळेल.
तर जमेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी वैभव सावंत मैदानामध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या जर पाहिली तर 23 वर आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकाच्या सुरू असताना मात्र धावफलक जर या ठिकाणी आपण पाहू शकता 23 धावा धावफलकावर आहेत. सकाळच्या सत्रापासूनच प्रेक्षकांनी आपापली जागा घेतली आहे. मॅच पाहायची आहे. थोडासा पावसाचा देखील शिडकावा आपण म्हणून थोडी थोडी पावसाचे थेंब देखील पडतायत आणि यावेळेला देखील एक कलात्मक फटका. परंतु गोलंदाजाला माहिती आहे मी चेंडू टाकल्यानंतर कुठे जाणार, त्या पद्धतीने प्लेयर सेट केलेत. कारण दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवायचे आणि ते तुम्ही अशा पद्धतीने सेट करता त्या ठिकाणी तुम्ही त्याला ड्राईव्ह करायला भाग पाडता आणि तिकडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध असतो. म्हणजे ही रणनीती गोलंदाजाची सक्सेस होत असते. वैभव सावंत आज आक्रमक रूप. हो, यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि शेखर नाईक चेंडूच्या खाली. आपलं काम मात्र तोपर्यंत वैभव सावंत यांनी केलंय. चांगली फलंदाजी, आक्रमक फलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली. माघारी जरूर परत आहेत परंतु टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी देखील होतोय. जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्या टीमसाठी जबरदस्त एफर्ट्स दिले. मला असं वाटतं ते गोलंदाजीसाठी थोडेसे उशिरा आले परंतु हे कदाचित प्लॅनिंग होतं. ते फलंदाजीला लवकर येणार होते. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जयेश उतेकर, अविनाश आंग्रे, जयेश उतेकर. पहा, निमेश रेडकर हातात चेंडू घेतला. यश मोठं मिळवून देण्यात यशस्वी झाले. धावसंख्येचा ग्राफ याही ठिकाणी खाली येण्यास सुरुवात होईल. कारण यावेळेला पाहू शकता आपण धावबादची संधी डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. थोडासा दबाव विकेट गेल्यानंतर आपण IPLच्या मॅचेस पाहतो. एखादी विकेट गेली की दबाव काय असतो ते तुम्हाला तोपर्यंत कळत नाही तुम्ही जोपर्यंत मैदानात जात नाही, हातात बॅट घेत नाही, हातात बॉल घेत नाही, मैदानात उभं राहत नाही. हा दबाव त्यावेळेला कळतो. विकेट गेलेली असते, ते दडपण असतं, प्रेक्षकांचं प्रेशर असतं, धावा बनवायच्यात हे दडपण तुमच्या समोर असतं आणि ते सर्व घेऊन तुम्हाला मी हा विचार नेहमी करत असतो की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी 23-24 वर्ष क्रिकेट कसं खेळलं असेल. 120 करोड लोकांच्या नजरा त्यांच्या एवढ्या वर्ष होत्या. आपण टीव्ही चालूच करायचो त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी. काही वेळेला चांगला चेंडू निमेश यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट त्यानंतर बदललं. म्हणजे 89 साली त्यांचं क्रिकेटमध्ये आगमन झालं. जोपर्यंत सर्वांकडे कलर टीव्ही तर नव्हत्या, छोट्या छोट्या टीव्ही तोपर्यंत होत्या. त्याचं रूपांतर मोठ्या टीव्हीमध्ये झालं. त्यानंतर कलर झाले, त्यानंतर टीव्ही वेगवेगळ्या पद्धतीचे आले. परंतु हा जो काळ आहे तो मात्र मी तर म्हणेल भारतीय क्रिकेटचा सुवर्ण काळ होता. रस्ते बंद असायचे, त्याचबरोबर कित्येक लोक ऑफिसला जात नव्हती, ऑफिसचे खाडे करायचे मॅचेस पाहण्यासाठी. तोही एक काळ होता आणि खऱ्या अर्थाने छोटासा 15-16 वर्षाचा असतानाच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दाखल झालं. पाकिस्तान दौऱ्यामध्ये ज्या वेळेला मात्र अब्दुल कादीरच्या चिंधड्या उडवल्या सुरुवातीलाच आणि तेव्हापासूनच मात्र त्यांच्या चर्चेला सुरुवात होऊ लागली. हा लहानगा मुलगा वकार युनुस, वसीम अक्रम, त्याचबरोबरीने इम्रान खान या सर्वांच्या गोलंदाजीला त्याच वेळेला तोंड दिलं आणि त्याच वेळेला चर्चेत आले देखील. परंतु त्यांनी नुसती सुरुवात केली नाही, त्यांनी सातत्य ठेवलं आणि ते सातत्य ठेवण्यासाठी जगातील 1 क्रमांकाचे फलंदाज म्हणून ते गेली कित्येक वर्ष होते. परंतु दररोज 6-6 तास सराव त्यांनी सोडला नाही. नाहीतर आपण म्हणतो मी मोठा प्लेअर आहे, मला सरावाची काय गरज आहे. सरावाची गरज प्रत्येकाला आहे, हे सचिन सरांनी दाखवून दिलंय. तुम्ही किती मोठे आहात याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला मैदानात गेल्यानंतर परफॉर्मन्स दाखवायचा आहे. नावाने क्रिकेट खेळलं जात नाही आणि नावानी निवडणूकही लढल्या जात नाही. तिथे तुम्हाला मेहनत करावीच लागते, कोणी असू देत. आपण भल्या भल्यांचे पराभव पाहिलेत. बिग हिट या ठिकाणी केला जातोय. मिड विकेटच्या दिशेने मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. तर अगदी मुख्यमंत्र्यांचा पराभव करताना आपण पाहिलाय, पंतप्रधानांचाही पराभव या देशाने पाहिलाय. तर हे नक्कीच भारतीय राजकारणाचे, कारण थोडीशी राजकीय मंडळी देखील माझ्या बाजूला आहेत म्हणून थोडासा बाजूला गेलो. प्रयत्न करतो पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येण्याचा. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी या षटकाराच्या जोरावर पुढे जाताना पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावर आहेत आणि पहिल्याच मॅच मध्ये मात्र रंग भरण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगला चेंडू या ठिकाणी अमितच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला आणि अशाच पद्धतीच्या चेंडूंची गरज आहे. ही रणनीती बनवावी लागणार आहे.
त्यावेळेला मात्र थोडीशी बंधन असल्या कारणाने आपण स्टेज मोठा करू शकलो नाही आणि आपल्यालाही त्या बंधनांचं पालन करावं लागणार आहे येणाऱ्या काही कालखंडामध्ये. धावसंख्या 30. फुल टॉस, त्याला कव्हरच्या दिशेने खेळलाय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे आणि धावसंख्या जर पाहिली तर 31 वर जाताना पाहायला मिळेल. तर धावफलक जर पाहिला तर 31 वर धावफलक पाहायला मिळेल. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी तिसरी सुरू आहे. विजयासाठी धावांचं लक्ष 63 धावांचं आहे. पुन्हा एकदा अमित हो यावेळेला थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु निर्धाव चेंडूची सांगता अमित त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले झाल्यानंतर जे रिस्ट्रिक्शन असतं ते थोडंसं अटीमागे गेल्यानंतर धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न. उसळ घेतलेला चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला आणि पहा या ठिकाणी समय सूचकता पाहायला मिळाली आणि रनआउटच्या रूपात फलंदाज जय शुद्धेकरला माघारी परतावं लागतंय. क्षणाचाही विलंब झाला असता तर तो खेळाडू आपल्या क्षेत्रात पोहोचला असता, परंतु तत्परता धनंजय सरांकडून देखील पाहायला मिळाली आणि शेखर नाईकने देखील त्या ठिकाणी लगेचच स्टंपला चेंडू लावला. फलक जर पाहिला तर ओव्हर नंबर तिसरी या ठिकाणी संपते आणि धावसंख्या झाली 31. म्हणजे अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे. अजून 32 रन पाहिजेत. 18 चेंडू मध्ये 31 झालेत, 18 चेंडू मध्ये 32 पाहिजेत. श्याम कदम सरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आमचे जे आयडॉल होते ज्यावेळेला आम्ही क्रिकेटला सुरुवात केली, प्रत्येक बॉल अगदी शाळेत मारायचा, एक वेगळी शैली त्यांची फलंदाजांची. आज पोलीस दलात कार्यरत आहेत. पॉवर प्ले, बॉलिंग पॉवर प्ले असणार आहे. नॉर्मली बॅटिंग पॉवर प्ले असतो, आज बॉलिंग पॉवर प्ले पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी बॉलरला ऍडव्हान्टेज हा असणार आहे की त्याला जास्त प्लेयर सर्कलच्या बाहेर ठेवताना पाहायला मिळतील. प्लेयर सर्कलच्या बाहेर ठेवू शकतात, म्हणजे प्रोटेक्शन बॉलरला मिळणार आहे. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहू शकता उमेश जाधव आणि त्यांच्या बरोबरीने आहेत मैदानाच्या आतमध्ये अविनाश आंग्रे. अजून अविनाश आंग्रे यांची बॅट पाहिजे तशी बोलली नाहीये, परंतु त्यांच्याकडे क्षमता आहे. धनंजय तोंडवलकर सर गोलंदाजी मार्कवर. पाहूया, निर्णायक षटक जरूर असणार आहे. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा होता, त्याला स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतली गेली आहे, एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. ही मॅच तशीच, असं पहिल्या षटकात 19 झाल्यावर असं वाटलं होतं की सहजासहजी हे धावसंख्या पार, परंतु विकेट गेल्यानंतर जे प्रेशर, दडपण आणि गोलंदाजाला ऊर्जा मिळते. ज्यावेळेला विकेट घेतो त्यावेळेला तुम्हाला ऊर्जा मिळते, अधिक द्वेषाने तुम्ही गोलंदाजी करता. तेच पाहायला मिळालं या मॅच मध्ये. बरेचसे रंग उधळले या मॅचने. सुरुवातीपासून आतापर्यंत पहा दोलायमानपणा पाहायला मिळाला. टप्प्याचा बॉल होता थोडासा, त्याला पुल करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी झाला. विल्सन त्या ठिकाणी येत आहेत.
एक एक रन जरूर येते, परंतु थोडंसं दडपण वाढणार आहे. आता रिक्वायर्ड रन रेट हा थोडासा पुढे वाढत चाललाय. धावा आणि चेंडू यांच्यातील जी दरी आहे ती आता रुंदावत चालली आहे. फलक जर पाहिला तर 33, अजूनही 30 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 16 चेंडू बाकी आहेत आणि 30 धावांची आवश्यकता. ही वेळेला चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. ऑन साईडला मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला. एक धाव घेतली गेली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. थोडीशी चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होताना पाहायला मिळत आहे. फलक जर पाहिला तर आता पुढे जाताना 35 धावा. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एका धावेने संघाची धावसंख्या पुन्हा पुढे जाणार आहे. 36 धावा धावफलकावर आहेत. मॅच जिंकायची आहे. या स्पर्धेची सुरुवात आपल्या विजयाने करायची आहे. हा प्रयत्न मात्र या ठिकाणी प्रत्येक संघ करणार आहे. कारण लीग मॅच ज्यावेळेला असतात, पहिली मॅच जिंकतो एक वेगळा कॉन्फिडन्स, दुसऱ्या मॅच मध्ये जाता त्यावेळेला तुम्ही एक वेगळ्या कॉन्फिडन्सने जाता, ऊर्जेने जाता. तर जावेद मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा धनंजय तोंडवलकर गोलंदाजी मार्कवर. हो, यावेळेला चांगला फटका तर येताना पाहायला मिळतोय. किती धावा या फटक्यावर मिळणार? एक धाव तर घेतली, दुसरीचाही प्रयत्न केला जातोय. नव्हे तर करावाच लागेल, कारण ही आहे भटवाडी प्रीमियर लीग. इथे तुम्हाला गाफील राहून चालणार नाहीये. इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. काय गोलंदाजी होती, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 39 धावा. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता असणार आहे ती मात्र 24 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. कोणत्याही टीमच्या बाजूने ही मॅच जाऊ शकते. तुम्हाला आक्रमण करावी लागणार आहेत, तुम्हाला हल्ले करावे लागणार आहेत, गोलंदाजांना निर्धाव चेंडू टाकावे लागणार आहेत, गोलंदाजांना विकेट्स घ्याव्या लागणार आहेत. आणि सकाळच्या सत्रापासूनच जर पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी या मैदानात होताना पाहायला मिळते. ही आजच्या आणि उद्या दोन्ही दिवस ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येकाचं स्वप्न असतं सर, ही स्पर्धा एकदा तरी आपण जिंकायची, आपल्या नावावर ही स्पर्धा लागली पाहिजे. आणि मीही क्रिकेट सोडण्याचा निर्णय तेव्हाच घेतला ज्यावेळेला ही स्पर्धा जिंकलो. निमेश गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. परंतु जे आमचे आयकॉन्स त्याही वेळेला होते ते आजही आहेत. मग धनंजय तोंडवलकर असतील, श्याम कदम असतील, वैभव सावंत असतील. पूर्वी जर पाहिलं तर मी सुहास लाखांचं देखील नक्कीच नाव घेईल, कारण अतिशय जिद्दी खेळाडू संजय पवार यांचं तर मी नक्कीच आवर्जून नाव घेईल. कारण ज्यांनी आम्हाला देखील क्रिकेटचे खूप सारे धडे दिले. ज्या टीम मधून पहिल्यांदा क्रिकेट खेळलो, रॉयल स्पोर्ट्स क्लब के विभागातील टीम, त्यांचंही नक्कीच या ठिकाणी आवर्जून नाव घेईन. अखू टप्प्याचा बॉल, त्यावर केला जातोय प्रहार आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. काय फटका खेळलाय, लाजबाब. अखू टप्प्याचा बॉल होता, त्यावर त्याला पुल केला, पुल झालाय सक्सेसफुल, ब्युटिफुल आणि 6 धावा देणारा देखील. क्रिकेटमधील संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर बरीचशी नावं अशी समोर येतात ज्यांच्या बरोबरीने ज्यांचं क्रिकेट पाहत आम्ही, अगदी बागीचं देखील नाव घ्यावं लागेल, ज्यांचं क्रिकेट पाहत आम्ही क्रिकेटला सुरुवात केली. प्रत्येक विभागातून बरेचसे खेळाडू त्यांची नावं देखील आज आठवत आहेत आणि आठवण करणं गरजेचं आहे. तुषार कारवारकर गोट्याचं देखील आज नाव घ्यावं लागेल या ठिकाणी. असल्पा विभागातील सुबा, त्याची देखील नाव जरूर घेणं गरजेचं आहे. असे बरेच खेळाडू जे आज आपल्यात नाही आहेत. उमेश भोगले असतील, त्याचबरोबर एक आपण यांचे बंधू, आणि अशी बरीच नावं आहेत आज त्यांना सर्वांना देखील आम्ही मिस करतो. एवढं चांगलं क्रिकेट सुरू असताना बॅट टप्पा पडला. बॉल जर पाहिलं तर थोडा फिरत होता, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि मैदानातील संघर्ष मात्र सुरू आहे. फलक जर पाहिला तर या ठिकाणी 46 धावांवर जाताना पाहायला मिळतो. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठीचा. ओहो, अफलातून चेंडू, यॉर्कर जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळाला आणि खेळी थांबवली या ठिकाणी फलंदाज अविनाश आंग्रे यांची.
जवेद मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा हो समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय पहा किती चांगला फटका या ठिकाणी होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बघता बघता षटकार देखील मारलाय नाव आहे अविनाश बोराडे सरळ बॅटने हा स्ट्रोक खेळला गेला आणि या षटकाराने मॅचचं गणित तर नक्कीच बदलेल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52 धावा विजयासाठी 11 धावांची आवश्यकता अजूनही बाकी आहे खूप चांगलं टायमिंग सर्वात महत्वाचं होतं या ठिकाणी ताकद त्यांनी अजिबात लावली नव्हती ज्या वेगात चेंडू आला केवळ टायमिंग त्या ठिकाणी केलं आणि इनसाइड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषा पार देखील होतोय तब्येत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वेगाचं उत्तर टायमिंगने दिलं अविनाश बोराडेने आणि हा संघर्ष पुन्हा एकदा इरेला पेटलाय पुन्हा एकदा या ठिकाणी दोन्ही टीमांचा संघर्ष ही मॅच जिंकण्यासाठीचा आणि बहादूर माघारी परततील खेळाडू तर या स्पर्धेच्या माध्यमातून काही गोष्टी आवर्जून सांगायच्यात आणि त्या तसं पाहिलं तर माईकवर त्या गोष्टी सांगायच्या नाहीयेत परंतु तरी मी नक्कीच सांगणार आहे आम्ही या मैदानाची निगा राखत असतो आम्ही या मैदानासाठी बरंचसं काही करत असतो परंतु काही लोक मैदानात येतात चुकीच्या गोष्टी करतात त्याचा जो कचरा असेल किंबहुना बऱ्याचदा त्या बाटल्या देखील असतात त्या ठिकाणी ठेवून जातात त्या फोडतात त्याचा त्रास आम्हाला होतो की दर 15 दिवसांनी आम्ही मैदान साफ करतो परंतु पुन्हा एकदा ते तसंच पाहायला मिळतं तर कृपया आमचं कळकळीची विनंती आव्हान असेल कृपया या गोष्टी या मैदानात तरी करू नका यावेळेला एक धाव तर घेतली गेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या कारण हे आपलं मैदान आहे ही आपली माती आहे आपण त्याची निगा नाही राखणार तर कोण राखणार त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि खेळाडू जरी उपस्थित असले बाकीच्यांनी त्या ठिकाणी टोकलं गरजेचं आहे धावफलक जर पाहिला तर शेवटच्या 9 धावांची आवश्यकता आहे धनंजय सर संघर्ष कायम आहे काही होऊ शकतं 6 चेंडू आणि 15-20 धावांच्या मॅचेस देखील होताना पाहायला मिळाल्यात परंतु 6 चेंडू 9 6 चेंडू 5 6 चेंडू 6 अशा मॅच देखील गोलंदाजांनी जिंकताना आपण पाहिलंय 9 पाहिजेत काका धनंजय तोंडवलकर गोलंदाजीसाठी स्ट्राईकवर जर पाहिलं तर निलेश जाधव नॉन स्ट्राईकला जर पाहिलं विनाश बोराडे निलेश जाधव आणि अविनाश बोराडे ही जोडी आहे आणि दिग्गज गोलंदाज धनंजय तोंडवलकर पहा रणनीती तर बनवली जाते सोपं नाहीये 9 जरी दिसत असल्या तरी परंतु गोलंदाजासाठी सोपं देखील नाहीये कारण या मैदानाची भौगोलिक परिस्थिती खिळपट्टी सिमेंटची आणि त्यामुळे पाहूयात आता काय होत आहे शेवटचं षटक अंतिम षटक दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा पहिलाच बॉल इनसाइड आउट परंतु तिकडे क्षेत्ररक्षक ही रणनीती होती त्या पद्धतीचा चेंडू होता विकेटचं पतन जावेद मॅचच्या दिशेने बॅटने स्ट्रोक तर खेळलाय चेंडू हवेत आहे परंतु पाहूया याची अगोदरच म्हटलं होतं ते पत्रा थोडासा जास्त पुढे आलाय अन्यथा पत्रा नसता तर ती कॅच होऊ शकली असती आणि पहा चांगला चेंडू होता परंतु पत्रा अडवाला आता आधी भटवाडी प्रीमियर लीग मध्ये कुठे पत्रा कुठे खांब ह्या सर्व गोष्टी होतात पहिल्या पर्वापासून आठवा आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे पाहूया झेल होणार का हो पुन्हा एकदा मॅचने रंग बदललाय
तीन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. या ठिकाणी आणखी एखादा डॉट बॉल आला तर सामन्याचं गणित बदलू शकतं. तर पाहूया कशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. संघर्ष शशिकांत लोहट आणि विजय पवार यांच्यामधील आहे. हा संघर्ष धनंजय तोंडवलकर आणि वैभव सावंत यांच्यामधील आहे. हा संघर्ष निमेश रेडकर, प्रदीप कच्चण यांच्या विरुद्ध अविनाश आंग्रे आणि त्याचबरोबर सुशांत सुर्वे यांच्यामधील देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा ऑफ ब्रेक तर जरूर झाला परंतु चुकीच्या टप्प्यावरून आणि त्याचमुळे काय व्हाईट बॉल फेअर चेंडू घोषित केला जातोय. आणि आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असणार आहे. हो 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 हो, काय चेंडू टाकलाय. हातभर हरभजन सिंगची आठवण या ठिकाणी होताना पाहायला मिळते. हातभर चेंडूने आतमध्ये वळण घेतलं. मुथैया मुरलीधरनकडून असे चेंडू पाहायला मिळाले. सकलेन मुस्ताकडून असे पद्धतीचे चेंडू पाहायला मिळाले आणि फलंदाज सुशांत पाहतच राहिले काय झालंय. अजून मात्र धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि आता मात्र 2 धावांची आवश्यकता. हे क्रिकेट आहे. तर आता धनंजय सरांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्या पद्धतीची गोलंदाजी होते. हे क्रिकेट आहे आणि हे भटवाडीचं क्रिकेट आहे. इथे काही होऊ शकतं. मॅच रंगली आहे. यावेळेला मात्र अकूट टप्प्याचा बॉल. यावेळेला सुशांतने ओळखला. सुशांतचं टोपण नाव सचिन देखील आहे आणि त्याच्या बॅट मधून येतोय चौकार. विजय पवार काका आपण सुटलात. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. धन्यवाद निलेशजी जंगम साहेब, वेणूजी जाधव साहेब, त्याचबरोबर मनीषजी साळवे साहेब. आपल्या सर्वांचा आम्ही मनापासून आभारी आहोत.